नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। संभाजीनगरला काल मुख्यमंत्र्यांचा दौरा होऊन गेला। कसं बघता तुम्ही याच्याकडे? आज मी संभाजीनगरमध्ये 24 तास रुग्णसेवा करीत असताना आज आपले आदरणीय फडणवीस साहेब येतात जातात, उद्घाटन करतात छत्रपती संभाजीनगरमध्ये, पण जनतेचा जो हिताचा निर्णय तो घ्यायला तयार नाही। उद्घाटन किती होतील, किती येतील, किती जातील, पण आज जनता काय त्रस्त आहे ते त्यांना समजत नाही। आपण ज्या कमिटीवर निवडून आलो का, आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्याची कर्जमाफी करू, जनतेला दिलासा देऊ। आजची जनता उपासमार होतीये। आज संभाजीनगरच्या घाटीमध्ये जास्तीत जास्त आत्महत्या आपल्या मराठवाड्याच्या होत्या, त्यातल्या त्यात संभाजीनगर जिल्ह्याच्या होत्या, आणि त्यातल्या त्यात शेतकऱ्याच्या जास्त होत्या। तर मला एकच विनंती आहे की मी एक शिवसैनिक म्हणून कोणाला काही देऊ शकत नाही, पण आज मी समाज हिताचं काम करीत असताना आज शिवसैनिक म्हणून एवढाच दिलासा देईन का ज्या ऑपरेशनला तुम्हाला 2 लाख 3 लाख रुपये लागते, त्या शिवसैनिकाला तुम्ही रिपोर्ट टाका। एक उद्धव साहेबांचा पाईक म्हणून कसं योजनेत बसेल, कसं कमी पैशात होईल, या समाजाला दररोज 1 लाख कुठे लागत असेल ते 10-5 हजार रुपयामध्ये या योजनेमध्ये कसं बसेल, त्यासाठी मी संभाजीनगरमध्ये उद्धवजीच्या आशीर्वादाने सतत काम करतो। पण मला यावरून एकच बोध द्यायचा का ह्या सरकारनं गोरगरिबाला काहीच दिलं नाही। हे फक्त सरकार श्रीमंताला श्रीमंत आणि गरीबाला गरीब बनत चाललं। आज तुम्ही बघितलं असेल, आज संभाजीनगरच्या घाटीमध्ये माझी मायबाप जनता ज्यावेळेस येते बाहेरून 200-250 रुपये रोजानी काम करणारी जनता येते। माझी त्यात आई असू बहीण असू, तिला जर 1 किलो सफरचंद घ्यायचे असेल तर त्यासाठी 1 दिवस काम करावं लागतं, ते सुद्धा तिच्याच्याने घेतल्या जात नाही। आज आम्ही कुठेतरी एक निष्ठावंत शिवसैनिक, आम्ही रात्रंदिवस घाटीमध्ये म्हणा या हॉस्पिटलमध्ये म्हणा, मी सतत काम करीत राहतो आणि जनतेला दिलासा देत राहतो। आज तुम्हाला सांगतो, जनतेला मी एक आव्हान करीन एक शिवसैनिक म्हणून का आज रागावर नियंत्रण ठेवा। बिकट परिस्थिती आहे। आज जर संभाजीनगरला 2 कुटुंबाला जर राहायचं असलं तर आज 43 हजार रुपये खर्च येतो, पण माझ्या भाऊ कुठे जर ड्युटीला गेला तर 12-15 हजाराच्या वर पगार नाही। माझी बहीण कुठे जरी गेली तर 10-12 हजाराच्या वर पगार नाही। कालांतराने 2-4 वर्षे खेड्यातून येऊन इथं संसार थाटू या हिशोबाने येऊन शेवटी आत्महत्या करून जातात। ही शोकांकित आहे। आज मायबाप सरकारला मी पुन्हा एकदा विनंती करतो का आज तुम्ही नंबर प्लेटवरून पैसे कमीता, कोणचंच क्षेत्र सोडलं नाही। दारू पिणाऱ्याचे व्यसनाचे सुद्धा दारूचे भाव वाढवून टाकले, कुठे कुठे पैसे जमा करू राहिले पुरण नाही। सगळं लाडक्या बहिणीला पैसे वाटून आज हे सरकार बिलकुल याच्यात आणलंय, गोत्यामध्ये आणलंय। पण आज कसं तरी पुढे जाऊन, आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं ना अजितदादा पवारनी, आम्ही लाडकी बहिणीमुळे सत्तेत आलेलो आहे। आता एवढं जरी समजलं मोठ्या नेत्याला तरी समजायला पाहिजे, पण तुम्ही काय करा, तुमचे घोटाळे करा, कोणी 70,000 कोटीचा घोटाळा करा, कोणी काही करा, पण माझी मायबाप जनता उपाशी हे लक्षात असून द्या। जास्तीत जास्त मराठवाड्यात आत्महत्या होत्या दररोजच्या, संभाजीनगरच्या घाटीमध्ये 2-3 आत्महत्या। आज राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, आमदार, खासदार जर संभाजीनगरला बसले आणि गोरगरीब जनतेचे जीवावर ते निवडून येले, त्यांना बघायला सुद्धा वेळ नाही। आज माझी मायबाप जनता इतकी परेशान आहे। आज विद्यार्थ्यांनी उपोषण लावलं, आपल्या नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा उपोषण लावलं। का उपोषण लावलं का बाबा आम्ही गोरगरीब जनतेचे, आमच्या आईवडिलांनी आम्हाला इथं शिकायला पाठवलं, आम्ही चांगल्या कॅटेगरीवर मार्क घेतले, 98-90% मार्क घेतले, पण आज नवीन कायदा काढला का मुलीला जास्त प्राधान्य द्यायचं, म्हणजे 80% मुलीला प्राधान्य द्यायचं आणि 20% मुलाला द्यायचं। आज हे कुठंतरी थांबलं पाहिजे, सगळ्याला सारखी बाजू पाहिजे। ते आज माझे दलित समाजाचे असो, मुस्लिम समाजाचे असो, चांगले 80-90-95% वर आज कष्ट करून हॉटेलमध्ये कामाला राहून ते शिक्षण करीत आहे, आई वडिलांचं नाव रोशन कसं करावं त्यासाठी काम करीत आहे। पण याने आता पैसे कमायसाठी दुसराच धंदा धरला का आज ते चालणार नाही। 20% आज 20% मध्ये कोण कोण ड्युटी करणार आहे? आज मी तुम्हाला सांगतो, आज संभाजीनगरच्या घाटीमध्ये जागा निघल्या, एकाच दिवसात 7,000 करोड अर्ज आले। अरे ते तरी ऑनलाईन फ्री करायला पाहिजे नव्हते, पण एका मुलाला 1200 रुपये खर्च लागला। आज तुम्ही किती त्या माध्यमातून पैसे जमा करतात? आज तुम्ही कुठे जरी पैसा किती जमा केला तर मी तरी सांगतो, या आमदार, खासदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री जे बी असतील
आज उद्धव साहेबाचे त्यांना निवडून आणण्यात माझा सिंहाचा वाटा आहे. पण आज ते सगळं विसरले. आज उद्धवजींना काही बोलतात, आदित्य दादाला काही बोलतात, पण हे नाही विसरायला पाहिजे का आपण कोणामुळे मोठा झालो. आज माझी गोरगरीब जनता उपाशी मरती. आज तुमच्या हजारो कोटीच्या प्रॉपर्ट्या झाल्या, तुमच्या एकमेकात स्पर्धा लागली का इकडं कोटीच्या प्रॉपर्ट्या तिकडे कोटीच्या. अरे तुम्ही काय सांगा येणार आहे. अरे बाळासाहेबांनी एकच सांगितलं होतं का ज्यांनी पक्षात गद्दारी केली ना त्यांना रस्त्यात तुडवा. फक्त शिवसैनिकाला आम्हाला फक्त मातोश्रीहून आदेश नाही. आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहे. सगळ्याच्या दुखादुःखात सहभाग होणार आमचं नेतृत्व आहे. 20% राजकारण, 80% आम्ही समाजकारण करतो. पण ह्या लोकांनी त्याचं भान ठेवलं नाही आणि जनतेला थोडा शब्द दिलासा देत नाही. त्यांच्या बरोबर जे 10-20% लोक राहतं त्यांचंच भलं होतं. बाकीची गोरगरीब जनता आज माझी उपाशी मिळते. म्हणून पुन्हा एकदा एक शिवसैनिक म्हणून विनंती करतो का तुम्ही आज संभाजीनगरमध्ये बसायला आहात, केंद्रात आहात, राज्यात आहात, तुम्ही काही करू शकता. फक्त माझ्या गोरगरीब मायबाप शेतकऱ्याची कर्जमाफी लवकरात लवकर कशी होईल आणि कसा दिलासा देता येईल आणि कसे आपल्या मराठवाड्याच्या आत्महत्या थांबतील यावर प्रयत्न करा, अशी तळतळी जी विनंती मी एक शिवसैनिक म्हणून करतो. आणि पुन्हा एकदा सांगतो का संभाजीनगरमध्ये कुठल्याही हॉस्पिटलला कितीही पैसे लागू, माझ्याशी संपर्क साधा, मला रिपोर्ट टाका, तोलमोल करा. हा शिवसैनिक तुमच्यासाठी काय काम करतो हे तुम्हाला समजेल. जय महाराष्ट्र. तुमचं नाव सांगा. मी राजू भैया जयस्वाल. मी उद्धवजीचा मराठवाड्याचा शिवारोग्य सेनेचा संपर्क प्रमुख असून आम्हाला आदेश आहे की गोरगरीब जनतेला कसा दिलासा देता येईल, कशा आत्महत्या थांबतील यावर आम्ही काम करतो. माझा मोबाईल नंबर आहे 94 23 91 24 24.